अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही। उपनगरातही भाजपनं कसली कंबर। अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार सभा। उपनगरातही भाजपनं कंबर कसली। अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार सभा। ठाण्यामध्ये पार पडणार महायुतीची समन्वय बैठक। शिवसेना भाजपच्या मोजक्याच नेत्यांमध्ये होणार बैठक। मुंबई मनपाची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर। एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी। जय महाराष्ट्राला विशेष सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर। मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार। राज्य निवडणूक आयुक्त पोलीस महासंचालकांमध्ये आज बैठक। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेची शक्यता। कॅमेरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू। केकेआरच्या संघानं लावली सर्वात मोठी बोली। तर पृथ्वी शॉचं आयपीएल मध्ये दमदार कमबॅक। मुंबई मनपाची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर। एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। भावनिक फायदे मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरामध्ये सोनं साखळी चोरांचा उच्छाद। घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। किडनी विक्री प्रकरणी 6 सावकारांविरोधात गुन्हे दाखल। जय महाराष्ट्राच्या बातमीचा पॉवरफुल इम्पॅक्ट। शेतकरी रोशन कोळेंनी मानले जय महाराष्ट्राचे आभार। राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जर्मनीतील विविध मंत्री आणि उच्चाधिकाऱ्यांसह करणार चर्चा। विम्यामध्ये 100% एफडीआयचे विधेयक मंजूर। प्रत्येकाला विमा लाभ मिळवून देण्यासाठी होणार सुधारणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपियामध्ये सन्मान। मोदींना इथिओपियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव। (2026) ऑस्करसाठी भारताकडून होमबाउंडची निवड। 24 चित्रपटांच्या स्पर्धेतून होमबाउंड चित्रपटाची झाली निवड। आज लखनौमध्ये रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी। माजी भारतीय क्रिकेटपटूची पत्नी निवारा केंद्रामध्ये। सलीम दुर्राणींची पत्नी निवारा केंद्रात। कोट्यवधींमध्ये खेळणारे बीसीसीआय दखल घेणार का याकडे लक्ष।